चक्रीवादळामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर विजेचा खांब तुटल्याने माहूर तालुक्याचा वीज पुरवठा तब्बल 12 तास खंडित झाला होता। मात्र वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अपार मेहनत घेत भर पावसात आणि चिखलमय रस्त्यातून चालत वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करून एक आदर्श सेवाभाव दाखविला आहे। चक्रीवादळामुळे गुंज येथून माहूरकडे येणाऱ्या 33 केव्ही वीज वाहिनीचा सिमेंटचा खांब शेतामध्ये तुटून पडला होता। परिणामी संपूर्ण माहूर तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला। तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड आणि साधन सुविधा नसतानाही सहाय्यक अभियंता राहुल शेठे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी प्रवीण राठोड, संतोष नागलवाड, रामेश्वर जाधव, आशीर्वाद वानखेडे, पवन कनाके, ज्ञानेश्वर उपासे व संबंधित ठेकेदारांनी मिळून अविश्रांत प्रयत्न केले। खांब तुटलेल्या ठिकाणी कोणतेही यांत्रिक साधन पोहोचू शकत नव्हते, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी लोखंडी खांब खांद्यावर उचलून चिखलमय रस्त्यावर नेऊन तेथे बसविला। या कठीण परिस्थितीत त्यांनी 12 तास सलग काम करून सायंकाळी 6 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत अखंड परिश्रम घेत वीज पुरवठा पुन्हा सुरळीत केला। या कठीण आणि जीवघेण्या कार्यासाठी या कर्मचाऱ्यांचे समाजाने आणि प्रशासनाने कौतुक करणे आवश्यक आहे। सतत आपण लाईट गेल्यावर तक्रारी करीत असतो, पण अशा कठीण परिस्थितीत जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कार्य हे खरोखरच सलाम करण्यासारखे आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।